नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. ऑनलाईन जेवण मागवणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीने कमाल केली आहे. या खवय्याने वर्षात 42 लाखांहून अधिक रुपये ऑनलाईन जेवणावर खर्च केले आहेत. स्विगी कडून ही माहिती हाऊ इंडिया स्विगी इन 2023च्या या अहवालात दिली आहे. स्विगी कडून प्रत्येक वर्षाच्या अखेरीस गेल्या 12 महिन्यात घडलेल्या खास गोष्टींची माहिती दिली जाते. त्यात गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यक्तीने या वर्षभरात जेवणाच्या ऑर्डरवर 42,03,000 रुपये खर्च केले आहेत. अर्थात त्या व्यक्तीचे नाव स्विगी कडून जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु या अहवालानंतर मुंबईतील त्या खवय्याची चांगली चर्चा होत आहे, कारण त्यांनी स्विगीसह इतर ठिकाणांवरून सुद्धा जेवण मागवले असण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावरून 2 दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात चर्चा सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशीच भूमिका सर्व पक्षांची दिसते. 24 डिसेंबर पर्यंत सरसकट आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. 17 डिसेंबरला जरांगेंनी समाजाची बैठकही बोलावली आहे. 24 डिसेंबर नंतर पर्यायी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. तर इकडे मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक अजूनही सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचं भुजबळांच्या विधानसभेमध्ये समाचार घेतलाय. भुजबळांचे शब्द अंगार असून महाराष्ट्र अशांत करता का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. आदिवासी समाजातील व्यक्तीने धर्मांतर इतर धर्म स्वीकारला असेल तर त्यांना आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा दोन्ही समाजाचे लाभ मिळत असल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला आहे. आदिवासी समाजातील व्यक्तीने इतर धर्म स्वीकारला असेल तर त्याला आदिवासी समाजाचे लाभ मिळू नयेत, अशी लक्षवेधी सूचना भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली होती. या धर्मांतरित व्यक्तीला आदिवासी समाजाचे लाभ द्यावेत की नाही यावर निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास केला जाईल, असे स्पष्टीकरण कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांचे कागदपत्रे तयार करण्यात आले आहेत. 34 याचिकांचं 6 गटात वर्गीकरण केलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालांचं लेखन अशक्य आहे. निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र अधिक वेळ लागू शकतो. 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तरांचं वाचन करण्याचं विधिमंडळासमोर आव्हान आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. राजधानी दिल्ली संसदेत जात 4 जणांनी गोंधळ घातला. यातील दोघांनी लोकसभेत जात गदारोळ माजवला. प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदारांच्या बाकांवर उड्या मारत 2 तरुणांनी धुडगूस घातला. या तरुणांकडे स्मोक कॅन्डल होत्या, त्यामुळे संपूर्ण सभागृहास पिवळ्या रंगाचा धूर झाला. तर 2 तरुणांनी संसदेबाहेर गोंधळ घातला. यात लातूरच्या एका तरुणाचाही समावेश होता. या सगळ्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. आजच्या सामनातूनही यावर भाष्य करण्यात आलं आहे. संसदेत विद्रोह शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. यातून भाजपाला काही सवाल करण्यात आले आहेत. तसंच पंडित नेहरूंचं नाव घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोलाही लगावण्यात आलाय.